क्रिकेट विश्वचषक 2023चा पहिला उपांत्यपूर्व सामना जो आहे तो न्यूझीलंड विरुद्ध भारत असा आज मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवरती रंगणार आहे। खरं तर वानखेडे स्टेडियमच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था मुंबई पोलिसांची मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली आहे, कारण मुंबई पोलिसांना अज्ञात धमकीचा कॉल जो आहे तो ट्विटरवरून देण्यात आलेला आहे। त्यामुळे चोख बंदोबस्त या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेला आहे। आजचा हा सामना पाहण्याकरता राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे हे देखील जाणार आहेत। आपल्या सोबत थेट राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे सर आहेत। सर, आज खरं तर पहिला उपांत्यपूर्व सामना जो आहे तो होतोय। खरं तर अत्यंत महत्त्वाचा सामना आहे, कारण न्यूझीलंड आणि भारत हे दोन्हीही तगडे संघ आहेत आणि दोघेही आज फायनलसाठी जाण्यासाठी एकमेकांच्या समोर भिडणार आहेत। आज तुम्ही स्वतः संपूर्ण क्रीडा मंत्री राज्याचे म्हणून हा सामना पाहायला जाणार आहात। पहिल्यांदा मी सर्व भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि भारतीय क्रिकेट टीमचं सुद्धा मी मनापासून राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो, कारण वर्ल्ड कप सुरुवात झाल्यापासून आटीच्या आटी मॅच आपल्या भारतीय संघाने त्या ठिकाणी जिंकलेल्या आहेत आणि त्या संघामध्ये अतिशय प्रचंड मोठा आत्मविश्वास त्या ठिकाणी आहे। म्हणून आजची जी मॅच आहे, म्हणून आजच्या मॅचला मी तमाम भारतीयातर्फे क्रीडा मंत्री म्हणून, महाराष्ट्र राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून त्यांना शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये आजची सेमी मॅच आपण चांगल्या गुणांना आपण त्या ठिकाणी जिंकू, चांगले रन्स त्या ठिकाणी काढू, चांगले बॉलर्स आपले त्या ठिकाणी आहेत। तुम्हाला माहिती आहे की आटीच्या आटी मॅच जिंकून आपण भारतीयांना खरी दिवाळी करण्याची संधी त्या ठिकाणी आपण प्राप्त करून त्या ठिकाणी दिलेली आहे। तसेच परवा नॅशनल गेम्स झाले गोव्यामध्ये, त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभहस्ते त्या ठिकाणी झाला, त्याचा समारोप उपराष्ट्रपतींच्या समारोप त्या ठिकाणी झाला आणि आपल्याला आनंदाची गोष्ट एवढी आहे की भारतामध्ये महाराष्ट्र हे क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल त्या ठिकाणी आलं। सगळ्यात जास्त पदकं आपण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी घेतलेली आहेत। म्हणून तुम्ही आज सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही जे बोललात, मी आत्ता सकाळी आपले कर्तव्यदक्ष असे CP फणसळकर साहेबांशी चर्चा त्या ठिकाणी झाली आणि आज एवढा उत्साह आहे चाहत्यामध्ये की प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होणार आहे आणि बाहेरसुद्धा तेवढीच गर्दी त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क आहे आणि सगळा चोख बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे। कुठलाही गालबोट त्या ठिकाणी लागणार नाही असा विश्वास मला त्या ठिकाणी आहे। सर, एकीकडे आजचा सामना जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, भारत विरुद्ध न्यूझीलंड, परंतु या सामन्याची तिकिटांची काळाबाजारी करताना काही लोक जी आहेत ती मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। तिकिटांची काळाबाजारी सगळ्या मोठ्या प्रमाणात आता संपूर्ण या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये, वर्ल्ड कपच्या काही सामन्यांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। क्रीडा मंत्री म्हणून या सगळ्या संदर्भात तुम्ही चौकशी अथवा काही माहिती घेतली आहे? नाही, सकाळी CP साहेबांशी चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। काल तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातूनच काही स्टिंग ऑपरेशन त्या ठिकाणी झालेले होते। जे कोणी चुकीचं काम करत असेल त्याच्यावर जरूर आमची पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करणार आहे। पण BCCI असेल, MCI असेल, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याच्यामुळे कुठेही याच्यामध्ये काळाबाजार झालेला आहे असं तर आमच्या निदर्शनात कुठं आढळून आलेलं नाही। खरं तर एक बातमी अशी सुद्धा होती की मंत्रालयामधल्या सनदी अधिकाऱ्यांना जे काही पासेस MCA अथवा BCCI कडनं देण्यात येत होते ते पासेस जे आहेत ते अधिकाऱ्यांना मिळाले नाही अशी देखील बातमी आहे। ते पासेस जे आहेत ते मंत्र्यांनी किंवा सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी ते वर्ग केले असं देखील बोलण्यात येतं। खरं तर तुम्ही राज्याचे क्रीडा मंत्री आहात, या सगळ्या संदर्भातची माहिती तुम्ही घेतली आहे का? नाही, खरं तर प्रथा परंपरा आहे की मंत्र्यांना असेल किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना असेल एक सन्मान म्हणून त्यांना ते पास त्या ठिकाणी दिले जातात आणि मला वाटतं आत्तापर्यंत जेवढे महाराष्ट्रामध्ये मॅचेस झालेले आहेत तर ते सन्मानपूर्वक त्यांना पास त्या ठिकाणी दिलेले आहेत। असं कुठेही काही झालेलं नाही, माझ्या तरी निदर्शनात त्या ठिकाणी आलेलं नाही। पण मी परत एकदा तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स TV9च्या माध्यमातून सर्व जनतेला ह्या मॅचचा आपण आनंद घ्या। जेवढे तुम्हाला तिकीट मिळाले असतील तिथं तर आनंद घ्याच, पण घरी TVवर सुद्धा त्या ठिकाणी आनंद घ्या। आपली दिवाळी त्या ठिकाणी चालू आहे आणि आजचा मॅच जिंकून आपल्याला दिवाळी साजरा करण्याचे, दिवाळीची एक शुभेच्छा म्हणून हे आपल्या टीम इंडिया आपल्याला देतील असा विश्वास क्रीडा
क्रीडा मंत्री म्हणून मला या ठिकाणी वाटतो. खरं तर सर काही राजकीय विषय आहे. अजित पवार यांना खरं तर मराठा समाज ज्यावेळेस आंदोलन करत होता त्यावेळेस अजित पवारांना डेंग्यू झाला आणि सत्ताधारी पक्षातले आमदार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करत होते आणि दादा हे काही करू शकतात असं रामदास कदम हे जे तुमच्याच युतीतले एक नेते आहेत शिवसेनेचे त्यांचं हे विधान आहे. या विधानाकडे कसं पाहता? दादा महाराष्ट्रातील एक काम करणारे नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. दादा कधीही पोटात एक ओटात एक दादाच्या कधीही नसतं. दादा एक स्पष्ट बोलणारे नेते म्हणून संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांचा परिचय आहे, परिचित आहे. तुम्हाला सांगतो खरंच आजारी होते, तुम्हाला माहीत आहे डॉक्टरांनी स्वतः येऊन आरोग्याची माहिती सगळी त्या ठिकाणी दिलेली आहे. खरं तर दादा काल 15 म्हणजे परवापर्यंत पूर्णपणे अशक्तपणा त्या ठिकाणी होता दादांना. आम्ही स्वतः आम्हाला सगळ्या त्या ठिकाणी माहिती आहे. आणि मला तर वाटतं आहे की आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत काम करणारे नेते म्हणून दादांची त्या ठिकाणी ओळख आहे. कधीही दादा आजारी पडत नाहीत. पण तर डेंग्यूच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहीत आहे की डेंग्यू झाल्यानंतर फार लवकर प्लेटलेट्स त्या ठिकाणी कमी होतात आणि अशक्तपणा त्या ठिकाणी होतं. आम्हालासुद्धा दादा त्या ठिकाणी भेटता आलं नाही. आम्हाला खरं तर दिपाळीमध्ये आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय दादा असतील, आम्हा सगळ्यांना त्यांची भेट घेण्याची इच्छा त्या ठिकाणी होती, त्यांचे आशीर्वाद घेण्याची आमची इच्छा होती. पण दादा आजारी असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी पहिल्यांदाच त्यांनी एक ट्विट करून सांगितलं होतं की मी कुणालाही भेटणार नाही आणि कुणी मला भेटायला येऊ नका, मी पूर्णपणे बरा झाल्यानंतर तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी भेटेन असं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. रामदास कदमांचं विधान कसं पाहता? कारण की ज्या पद्धतीने युतीत तुम्ही आहात, कारण की महायुती आता तुमची राष्ट्रवादी शिवसेना असेल आणि भाजप असेल, परंतु शिवसेनेचेच नेते आता अजितदादांवरती प्रहार करताना पाहायला मिळतात. तर रामदास भाई काय बोललेत त्याबद्दल मला काय त्याची माहिती नाही खरंच तुम्हाला सांगतो. कारण आजच सकाळी मी क्रिकेटची मॅच असल्यामुळे मुंबई त्या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे आणि रामदास भाई जर काही चुकीचं बोलले असतील तर ते एकदम चुकीचं आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री, 2 कर्तबगार उपमुख्यमंत्री अतिशय वेगवान विकासाच्या दृष्टीनं या राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करतात. आम्ही एक संघपणे पूर्ण निवडणुकीला सुद्धा आता लोकसभेसाठी आम्ही संकल्प 45 त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून सगळ्या नेत्यांनी तारतम्य बाळगून मोठ्या नेत्याविषयी त्या ठिकाणी बोललं पाहिजे, एवढंच या प्रसंगी मी सांगू इच्छितो. आणि परत एकदा माझ्या टीम इंडियाला राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून मी त्यांना मनपूर्वक आजची मॅच जिंकण्यासाठी शुभेच्छा देतो. थँक्यू, धन्यवाद. सर एक शेवटचा प्रश्न, तुमच्या मतदारसंघामध्ये येत्या काळात काही घडामोडी होतील असं विधान जे आहे ते जयंत पाटील यांनी केलेलं आहे. खरं तर या सगळ्या संदर्भातची मोर्चे बांधणी जी आहे, अर्थात राष्ट्रवादी सोडून अजित पवार गटामध्ये जे राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये शरद पवार आता ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि काही दुसऱ्या स्थानावरती, तिसऱ्या स्थानावरती मागच्या निवडणुकीत असलेले उमेदवार घेण्याचं शरद पवारांकडनं सुरू करण्यात आलं आहे. तुमच्या मतदारसंघात असं केलं जाणार असं देखील म्हटलं जातं? नाही, होऊ शकतं ना साहेब, काही अडचण नाही. की सध्या कसं आहे की समजा आता मला तिथून निवडणूक लढायची, माझ्या विरोधातला जे असेल मनुष्य तो दुसऱ्या पक्षात जाईल, तोही निवडणूक लढवेल आणि जनता ज्याला निवडून द्यायची त्याला देईल त्या ठिकाणी. त्याच्यामुळं काही वाटत नाही. रणनीती आखण्यात येते. काम करतो त्याला लोक आता निवडून देतात. आता मागचे दिवस गेले, जो व्यक्ती काम करतो, जो लोकांच्या सुखदुःखात राहतो आणि जनतेचे प्रामाणिकपणे त्या मतदारसंघाचे विकासाचे कामं करतो, त्याच माणसाला लोक त्या ठिकाणी निवडून देतात. त्याच्यामुळं आता कोण कुणाचा आहे, कुणावर आता मतं मिळत नाहीत, ह्या ठरलेलं आहे. आता काल गोविंद बागेत सकाळी शुभेच्छांचा स्वीकार करण्याकरता अजित पवार शरद पवारांच्या भेटीला गेले नाही, परंतु रात्री मात्र स्नेहभोजनाकरता संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्रितपणे गोविंद बागेत दिसलं. खास करून शरद पवार जिथे बसलेले होते त्याच्या मागच्याच बाजूला अजित पवार होते आणि हे फोटो सुप्रिया सुळेंनी ट्विट केले. खरं तर पक्षामध्ये फूट पडली आहे, विसंवाद सुरू आहे आणि त्यात गोविंद बागेत स्नेहभोजन. हे बघा, तुमच्या आमदारांमध्ये काही म्हणजे संभ्रमता आहे का? खरं हे बघा, तुम्हाला सांगतो, राजकारण वेगळं आणि नाते वेगळे. नाते कधीही तुटत नसतात आणि तुटूनही. त्याच्यामुळं हे कुटुंब आहे आणि पवारसाहेब हे सगळ्या कुटुंबाला एक संघ ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात आणि हे कित्येक वर्षापासून ही परंपरा आहे गोविंदबागेची की सर्व पवार कुटुंबीय एकत्र येतात, स्नेहभोजन करतात, एकमेकांशी चर्चा करतात, गप्पा त्या ठिकाणी मारतात. हे अनेक वर्षाची परंपरा आहे आणि ती कायम त्या ठिकाणी राहणार, ती तुटणारी नाही. राजकारण वेगळ्या ठिकाणी, राजकीय भूमिका वेगवेगळ्या ठिकाणी, पण कुटुंब म्हणून ते एक संघपणे ते राहतात, आम्हाला विश्वास आहे. आणि आमच्या सगळ्या आमदारामध्ये, मंत्र्यामध्ये कुठलाही संभ्रम त्या ठिकाणी नाही.
धन्यवाद. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आज भारत विरुद्ध न्यूझीलंड असा उपांत्यपूर्व अर्थात सेमीफायनलचा सामना जो आहे तो वानखेडे स्टेडियमवरती रंगणार आहे आणि त्याकरता स्वतः राज्याचे क्रीडा मंत्री थोड्याच वेळात वानखेडे स्टेडियमवरती हजर राहतील आणि राज्याचं त्याचसोबत भारतातल्या सर्वच क्रीडाप्रेमींचं नेतृत्व आज संजय बनसोडे क्रीडा मंत्री राज्याचे करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.